आमदार साहेब निवडणूक मतदानाची रणधुमाळी चालू आहे. तुम्ही लय निवांत बसलेला दिसताय, काय भानगड आहे? नाही, तालुक्यात कुठेही निवडणूक नाही, सगळं एकतर्फी वातावरण आहे आणि त्यामुळं मोहिते पाटील गट आणि जानकर गट एकत्र काम केलेलं आहे. या तालुक्यामध्ये ताकदीनं दिसला, कुठेही बाजूला माणूस दिसला नाही. सगळे लोक एकत्र एक जीवानं या ठिकाणी सतीशराव बाबा, मी, डायरेक्टर, आम्ही सगळे तुम्हाला एकत्र दिसतो. हे चित्र प्रत्येक गावागावामध्ये. त्यामुळं कुठेही असा एकही माणूस मोहिते पाटील गटाचाही असेल, जानकर गटाचाही असेल, तो वेगळा किंवा दुसऱ्या बाजूला नाही. काही ठिकाणी मतदानाच्या हॅकिंगचा प्रकार घडल्याचा आरोप होतोय, चर्चा होते. काही प्रकारच्या मशीन आलेल्या आहेत समोर, काय नेमकं प्रकार आहे? नाही, त्या मशीन ज्या आहेत त्या प्रिंटर आहेत. मशीन हे EVM हॅक होत नाही. त्याच्यामध्ये जी प्रोग्रॅम जो बसवलेला असतो त्या प्रोग्रॅममधून मतं ट्रान्सफर केली जातात. बाहेरून मशीन हॅक करण्याची सिस्टीम नाही. ते काही TV नाही, त्याला चिप नाही, त्याला जे आहे ते मेमरी कार्ड आहे आणि त्यामुळं बाहेरून होत नाही. ह्या मशीनची मी तपासणी केलेली आहे ह्यावेळी, कारण विधानसभेला त्यांनी 1,00,000 मताचं ट्रान्सफर BJPला केल्यामुळं यावेळी मी सगळं ह्याची मशीनची तपासणी करून घेतलेली आहे. त्यामुळं चिंता करायची गरज नाही कुठल्याही गटामध्ये. काही ठिकाणी मशीन बंद पडल्याची चर्चा ऐकायला मिळाल्या. बऱ्याच ठिकाणी तो प्रॉब्लेम, जुन्या मशीन आहेत, बेलचेन, ECILचे दोन्ही मशीन जे आहेत त्या अतिशय खराब निकृष्ट दर्जाच्या, आणि राज्य सरकारनं कधी त्या मशीन म्हणजे वापरात होत्या का नाही असा प्रश्न तयार व्हावा. अशा पद्धतीनं त्याचे बटनच प्रेस होत नाही आणि मग त्याचं मत रेकॉर्ड होत नाही. CU to BU कंट्रोल जाणं, त्याचा मेसेज हे होणं, पास होणं, अशा अनेक घटनामुळं बऱ्याच ठिकाणी मशीन बदलाव्या लागल्या. मतदान संपायला अवघा 1 तासभर राहिला आहे. आमदार साहेबांचा एक्झिट पोल काय सांगतो? नाही, नक्कीच. म्हणजे तालुक्यामध्ये जे चित्र तुम्हाला तुम्ही पत्रकार म्हणून पाहिलं असेल, पण दहेगावमध्ये जी तुम्ही कसली फाईट ती हाय व्होल्टेज फाईट आम्ही 10,000नं जिंकलेले हे तुम्हाला सांगतो. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये साधारण 60,000 ते 70,000 इतकं लीड जिल्हा परिषद सदस्यामध्ये राहील आणि एक 50-55 हजाराचं लीड हा पंचायत समिती सदस्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या असा फरक राहील. जिल्हा परिषद सदस्यामध्ये मात्र खूप अंतर आहे आणि जे पिक्चर लोकसभेला होतं तेच पिक्चर आज आहे. तुम्ही नेहमीच आरोप करता EVM मशीनबाबत, यावेळेस तसं काही दिसून आलं का तुम्हाला? काय नाही, त्याच्यामध्ये काही होणार नाही. मी स्वतः मशीन तपासली आहेत, त्यामुळं त्याचा प्रोग्रॅम पाहिलेला आहे. त्याच्यामधलं जी हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, चिप आहे, ती चिपसुद्धा मी तपासून घेतलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काहीही झालेलं नाही. म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगतो आहे, दहेगाव गट हा 10,000च्या फरकाने आम्ही जिंकला. तुम्ही गेले 15 दिवस झालं तुम्ही असाल खासदार साहेब असतील, अगदी मॅरेथॉन प्रचार तालुक्यामध्ये केला सर्व मित्र पक्षाने घेऊन. काय आता कार्यकर्त्यांचा उत्साह आहे? काही वेळानंतर मतदान प्रक्रिया थांबणार आहे, परवा रिझल्ट आहे, काय रिझल्ट असेल आणि तुम्ही कार्यकर्त्यांना आता काय संदेश देणार आहे का? नाही, नक्कीच. ज्या त्वेषानं, ज्या रागानं गेल्या वेळेला EVMच्या माध्यमामधून मतदान गेल्यामुळं प्रत्येक गावावरती एका गटाचा दुसऱ्या गटावरती आरोप किंवा अविश्वास तयार झाला होता आणि यामधून जे वातावरण तयार झालं होतं ते भयानक वाईट होतं. जर मी अजूनही प्रत्येक वेळेला सांगत होतो की राम सातपुतेंना जर 1,08,000 मतं पडली असती तर ते या निवडणुकीमध्ये चित्र दिसलं असतं, उमेदवार दिसले असते, सगळ्या प्रक्रिया दिसल्या असत्या. पण तुम्हाला कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर हे जे चित्र आहे, गावागणित जे असतात काय 2% 5% याच्या पलीकडं वातावरण कुठेही तालुक्यामध्ये नाही, पूर्ण ताकदीनं. कारण इथल्या मतदाराला समजतं की आपलं भविष्य काय आहे, आपल्यासाठी संघर्ष कोण करणार आहे, आपल्यासाठी राबणारा कोण आहे, आपलं उद्याचं हित कशामध्ये आहे आणि आपण काय म्हणून काम केलं पाहिजे. मतदान हे पूर्वीच्या केलेल्या कामालाही देतं, पण माणसाच्या ज्या वेळेला अंतरंगातून हृदयातून मत येतं, ते काय मत असं कोणी पैसे दिले किंवा काय केलं म्हणून मत येत नाही. मत येण्यासाठी तुमच्यामध्ये
ती पात्रता असावी लागते, ती नम्रता असावी लागते, ते गुण असावे लागतात. समाज घटकाला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हा माणूस हा आपल्या कामाला येऊ शकतो, आपल्यासाठी संघर्ष करू शकतो, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये कधीही अडचणीला, प्रसंगाला, संघर्षाला तो उभा राहू शकतो, तरच लोक मत करतात. अन्यथा लोक अशा पद्धतीनं गुंडांच्या पुंडांच्या पाठीमागे जात नाहीत.